आमच्या इथे खानदेशामध्ये भाजीला जर काहीच नसेल तर अशी डुबुकवडीची आमटी बनवतात. तर आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आलं, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व घेतले आहे. खोबरं आणि कांदा छानपैकी भाजून घेतला आहे आणि आता हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. सोबतीला एक मिरचीसुद्धा टाकणार आहे. मिरचीने छान चव येते. मसाला मी काढून घेतला. आता कढईमध्ये तेल गरम केले आणि त्यात 2 तेजपत्ते टाकले आणि लगेचच आपला जो मसाला होता तो टाकून घेतला. त्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकला आणि घरात जे काही मसाले अवेलेबल असतील ते मी यात टाकून घेतले. चवीपुरता मीठसुद्धा घातले त्यातच. आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि 3 ते 4 मिनटं मी आता हे शिजू देणार आहे छान. त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी मी त्यात टाकून घेणार आहे. आता या आमटीला उकळी येईपर्यंत मी इथे डुबुकवडीसाठी एक पीठ बनवते. इथे मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतले. त्यात चवीपुरता मीठ आणि ओवा हाताने चुरून घातलेला आहे. आता हे थोडं पाणी टाकून मी मिश्रण असे बनवून घेणार आहे. त्यानंतर इथे भाजीला उकळी आलेली आहे. आता हे सर्व डुबुकवडे मी यात सोडून घेणार आहे. आता हे डुबुकवडे सोडल्यानंतर भाजी छान शिजू द्यायची. जे डुबुकवडे आहेत ते पण कच्चे राहणार नाही इथपर्यंत गॅस चालू ठेवा. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तेल सुटलं आहे. वरतून मी आता कोथिंबीर टाकली आणि बघा तुम्ही किती छान झाली आपली भाजी. तयार आहे आपली डुबुकवड्यांची आमटी. अशाच झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.